लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेस शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून यामध्ये सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। भारतीय जनता पार्टी महायुती आघाडीकडून सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी माळशिरसचे आमदार राम सातपुते तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन्ही उमेदवार येत्या 16 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात आलं। उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे। तर सोलापूर काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे या उमेदवार आहेत। त्या येत्या 18 तारखेला उमेदवारी दाखल करतील असं सांगण्यात येतं। त्यांची उमेदवारी दाखल करताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहतील अशी माहिती आहे। तिकडे माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल करतील असं सांगण्यात आलं आहे।